नमस्कार मित्रांनो, नवीन सौर कृषी पंप अर्ज करण्यासाठी आपण ज्यावेळेस मेडा महाऊर्जाच्या ऑफिशियल वेबसाईटवर येथे आपण ज्यावेळेस ऑनलाईन अर्ज हा करतो, तर अर्ज करता वेळेस आपण ज्यावेळेस लाभार्थीची नोंदणी अर्ज हा इथे भरून घेतो, ही जी काही माहिती आहे ही भरल्याच्या नंतर आपल्याला आपल्या मोबाईलवर एक MKID आणि पासवर्ड हा मिळतो। तो MKID आणि पासवर्ड टाकून आपल्याला आपला जो काही अपूर्ण फॉर्म आहे हा अपूर्ण फॉर्म आपल्याला पुढे पूर्ण करून घ्यायचा असतो। तर ही जी काही नोंदणी आहे ही कशा प्रकारे करायची याचा पण व्हिडिओ मी बनवणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण जो काही अपूर्ण फॉर्म आहे हा अपूर्ण फॉर्म कशा पद्धतीने पूर्ण करायचा त्याची माहितीही आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, आपल्याला यायचं आहे या लिंकवर। याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तर आपल्याला इथे बेनिफिशरी लॉग इनमध्ये आपल्याला जो काही आपल्या मोबाईलवर MKID आणि पासवर्ड मिळालेला आहे तो टाकून आपल्याला इथे लॉग इन व्हायचे आहे। लॉग इन झाल्याच्या नंतर आपल्याला या डॅशबोर्डवर त्या शेतकऱ्याची काही माहिती येथे दाखवली जाईल, जसे की अर्ज क्रमांक, अर्ज दाखल केल्याचा दिनांक, मोबाईल क्रमांक ही माहिती येथे दाखवली जात आहे। आणि इथे आपण पाहू शकतात की अर्जाची सद्यस्थिती हा अपूर्ण फॉर्म आहे। हा जो काही अपूर्ण फॉर्म आहे हा आपल्याला पुढे भरून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला इथे दोन भाषा देण्यात आलेल्या आहे, इंग्लिश आणि मराठी। तर मी इथे मराठी ही भाषा निवडलेली आहे। तर येथे आपला फॉर्म भरा, पुढे जा, आपल्याला याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपण जो काही रजिस्ट्रेशन करता वेळेस माहिती भरलेली आहे यातील काही जी काही माहिती आहे ही ऑटोमॅटिक येथे आपल्याला दाखवली जाईल। तर येथे खालील माहिती तपासून पहा, तसेच इतर सर्व माहिती भरणे हे आवश्यक आहे। आणि यामध्ये जे काही रेड स्टार मार्क देण्यात आलेले आहे ही माहिती भरवणे आपल्याला कंपल्सरी आहे, ती माहिती आपल्याला भरावी लागणार आहे। तर ही जी काही माहिती आहे ही ऑटोफिल होऊन येथे आलेली आहे। तर यामध्ये अर्जदाराची वैयक्तिक व जमीनविषयक माहिती आपल्याला येथे दाखवली जात आहे। त्यानंतर आपल्याला इथे 3 नंबरचे जे काही ऑप्शन आहे अर्जदाराचा निवासी पत्ता, तर आपल्याला इथे जो काही पत्ता आहे त्या लाभार्थ्याचा तो आपल्याला इथे भरून घ्यायचा आहे। यामध्ये घर क्रमांक, त्यानंतर आपल्याला इथे जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, त्यानंतर गाव निवडायचे आहे, पिनकोड निवडायचा आहे आणि मोबाईल नंबर हा ऑटोमॅटिक येथे ऑटोफिल होऊन आलेला आहे। तर मी ही माहिती येथे भरून घेतो। तर ही माहिती भरल्याच्या नंतर आपल्याला येथे खाली 4 नंबरमध्ये जलस्रोत आणि सिंचन माहिती ही भरायची आहे। तर येथे जलस्रोत प्रकारमध्ये आपल्या सातबाऱ्यावर विहीर, बोरवेल, शेततळे, नदी, कालवा, आपल्या सातबाऱ्यावर जर विहीर किंवा बोरवेलची नोंद असेल तर आपण ते ऑप्शन येथे निवडायचे आहे, किंवा नदीचा जर उल्लेख असेल किंवा कालव्याचा जर आपल्याकडं पाणी परवाना असेल तर आपण यामध्ये ते निवडू शकता। तर मी येथे बोरवेल हा निवडलेला आहे। त्यानंतर येथे जलस्रोत खोली फुटामध्ये, तर आपल्याला येथे त्याची माहिती ही द्यायची आहे की आपला जो काही बोरवेल आहे तो किती फूट आहे। तर मी येथे 180 केलेला आहे। त्यानंतर येथे आपण पाहू शकतात की हे जे काही रेड स्टार मार्क आहे ही माहिती भरवणे आपल्याला कंपल्सरी आहे। त्यानंतर येथे जलस्रोताची रुंदी इंचीमध्ये हे भरवलं नाही तरी चालेल। त्यानंतर येथे सिंचन प्रकारमध्ये आपले ठिबक सिंचन आहे की पारंपरिक आहे की तुषार सिंचन आहेत, तर मी येथे पारंपरिक हे निवडलेले आहे। त्यानंतर आपल्याला इथे 5 नंबरच्या ऑप्शनमध्ये पिकांची माहिती भरवायची आहे। तर यामध्ये पिकाचा प्रकार, मागील वर्षी आपण खरीपमध्ये आपले जे काही पिकं असतील तिची संख्या आपल्याला इथे मागील वर्षीची टाकायची आहे या ऑप्शनमध्ये। तर येथे मी खरीप हे निवडलेले आहे। तर पिकांची संख्या मी इथे 2च ठेवतो। त्यानंतर पिकांचा प्रकार मागील 2 वर्षापूर्वी खरीप किंवा रब्बी यापैकी आपल्याला सिलेक्ट करायचे आहे। तर मी येथे खरीप हे ऑप्शन निवडतो। त्यानंतर पिकाची संख्या मागील 2 वर्षापूर्वी, तर येथे मी
4 करतो की मागील 2 वर्षापूर्वी 4 पिकं हे मी या शेतामध्ये घेतलेले होते। त्यानंतर मित्रांनो इथे 6 नंबरच्या ऑप्शनमध्ये आवश्यक पंपाची माहिती, येथे DC हे ऑप्शन ऑटोमॅटिक सिलेक्ट राहील। त्यानंतर इथे आपल्याला पाण्यातील का जमिनीवरील हे ऑप्शन आपल्याला इथे निवडायचे आहे। तर मी इथे पाण्यातील हे ऑप्शन निवडतो। त्यानंतर इथे वॉटर फील्ड हे ऑटोमॅटिक इथे येऊन जाईल। त्यानंतर इथे पंप क्षमता, आपल्या क्षेत्रानुसार आपल्याला इथे पंपाची क्षमता ही दाखवली जाईल। त्यानंतर पंप क्षमता हे ऑप्शन निवडल्याच्या नंतर आपल्याला ही माहिती काय भरवण्याची आवश्यकता नाही। तर ही जी काही माहिती आहे, सौर कृषी पंप खर्च रुपये वाटा हिस्सा 17,030 हे ऑटोमॅटिक येथे येऊन जाईल। त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे 7 नंबरच्या ऑप्शनमध्ये बँकेची माहिती ही भरायची आहे। तर यामध्ये खाते क्रमांक टाकायचा आहे, खातेधारकाचे नाव, त्यानंतर खाते प्रकार बचत खाते हे आपल्याला इथे सिलेक्ट करायचे आहे, IFSC कोड टाकायचा आहे, बँकेचे नाव टाकायचे आहे, मायकर कोड टाकायचा आहे मित्रांनो, शाखेचे नाव नाही टाकले तरी चालेल। त्यानंतर शाखेचे शहर किंवा गाव हे आपल्याला येथे टाकायचे आहे। तर चला मी ही माहिती येथे भरून घेतो। मित्रांनो इथे आपण जर IFSC कोड टाकला तर येथे बँकेचे नाव, मायकर कोड हा आणि शाखेचे नाव आणि शाखेचे शहर हे ऑटोमॅटिक येथे येऊन जाईल हा IFSC कोड टाकल्याच्या नंतर। त्यानंतर मित्रांनो आपल्याला जी काय 8 नंबरची स्टेप आहे, यामध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करा किंवा जोडा। तर यामध्ये 7/12 उतारा, विहीर कूपनलिका शेतात असल्यास 7/12 उतार्यावर नोंद ही आवश्यक आहे। जर सामायिक विहीर किंवा बोरवेल असेल तर आपल्याला अन्य भागीदाराचे ना हरकत प्रमाणपत्र आपल्याला येथे म्हणजेच बॉन्ड हा आपल्याला येथे अपलोड करावा लागणार आहे। तर यामध्ये आपण ब्राउज या बटनावर क्लिक करून आपला 7/12 येथे आपल्याला अपलोड करायचा आहे। त्यानंतर येथे आधार कार्ड, त्यानंतर बँकेचे पासबुक, त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो आणि याची जी काही साईज आहे ही 2 MBच्या आत असायला हवी। आणि हे जे काही डॉक्युमेंट आहे हे आपण JPG, PDF, PNG या फाईलमध्ये अपलोड करू शकणार आहात। तर चला मी हे कागदपत्रे येथे अपलोड करून घेतो। तर मित्रांनो आधार कार्ड अपलोड करता वेळेस आपल्याला अशा प्रकारचा एरर सुद्धा येऊ शकतो की आपले आधार कार्ड वैध नाही, कृपया संयुक्त सर्वेक्षण वेळी ते पडताळणी करून घ्या, अशा प्रकारचा एरर सुद्धा आपल्याला येऊ शकतो। तर मित्रांनो आपल्याला येथे काही नाही, ओके करायचे आहे। तर मी येथे सर्व कागदपत्रे हे येथे अपलोड केलेले आहे। त्यानंतर आपल्याला खाली येथे हमीपत्र, हे जे काही हमीपत्र आहे हे आपल्याला एकदा वाचून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला येथे घोषणापत्र, त्याच खाली हा जो काही चौकोन दिसत आहे या चौकोनामध्ये आपल्याला क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला येथे सबमिट ॲप्लिकेशन याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्या समोर आपण भरलेली माहिती ही अचूक असल्याची तुम्हाला खात्री आहे का? जर आपण ही जी काही माहिती आहे अचूक भरलेली असेल तर होय पुढे चला याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे, नाहीतर नाही रद्द करा याच्यावर क्लिक करायचे आहे आणि आपल्याला जी काही माहिती आहे ती परत एकदा व्यवस्थित भरून घ्यायची आहे। तर मी ही जी काही माहिती आहे ही बरोबर भरलेली आहे। तर मी येथे होय पुढे चला याच्यावर क्लिक करतो। त्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकतात की आपला जो काही अर्ज इनकम्प्लीट होता म्हणजेच अपूर्ण होता, हा अर्ज आता येथे दाखल झालेला आहे आणि येथे खाली विनंती मंजूर आणि त्यासमोर अर्ज डाउनलोड करा। येथे अर्ज डाउनलोड केल्याच्या नंतर आपण जी काही माहिती या अर्जामध्ये भरलेली आहे ही माहिती आपल्याला येथे क्लिक केल्याच्या नंतर तिची PDF आपल्याला येथे डाउनलोड होऊन जाईल। मित्रांनो आपला जो काही अपूर्ण फॉर्म आहे हा अपूर्ण फॉर्म अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे। तर यामध्ये जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।